कोणतेही डिझाईन करताना ते डिझाईन कोणासाठी, कशासाठी आणि त्या डिझाईन मागचा हेतू काय हे समजून घेऊन आपण डिझाईन करतो आणि केलंच पाहिजे। डिझाईन चांगलं होणं हे महत्त्वाचं आहे का? तर नाही। डिझाईन हे कायम आकर्षक आणि युजर फ्रेंडली असलं पाहिजे। तर युजर फ्रेंडली म्हणजे काय? जे डिझाईन आपण करणार आहोत ते फक्त आपण यूज करणार आहोत का? तर नाही। काही डिझाईन असतात जे स्पेसिफिक काही वयोगटांसाठी बनवले जातात, परंतु काही डिझाईन असे असतात किंवा काही प्रोडक्ट असे असतात जे अनेक विविध वयोगटांसाठी आपण बनवतो। याची समज असणं आणि याची समज करून घेऊन आपण काम करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। तर याचंच एक लहानसं उदाहरण मी आपल्या सगळ्यांच्या घरात तुम्हाला देऊ इच्छिते। आता या क्षणाला जर आपल्या घरी पाहुणे आले, आपण सगळ्यात आधी त्यांना विचारतो तुम्ही चहा घेणार का? तर त्यामध्ये आपल्याला चहा बनवण्यासाठी एक प्रोसेस असते। आपल्या घरी रोज चहा बनतो, पण ते एक स्पेसिफिक एका ठरलेल्या प्रोसेसमध्ये बनतो। तर पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना विचारतो किंवा ते स्वतःहून आपल्याला सांगतात की मला ब्लॅक टी हवा आहे किंवा मला थोडा कमी गोड हवा आहे, मला साखर जास्त हवी आहे किंवा साखर कमी हवी आहे। आता हे काय झालं? हे त्या पाहुण्यांच्या रिक्वायरमेंट्स झाल्या। त्यांची जी गरज आहे किंवा त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्यांनी त्या आपल्याला सांगितल्या आणि त्यानंतर आपण त्या समजून घेऊन आपण ती चहा बनवतो। पण चहा बनवताना आपण हाही विचार करतो की त्यांना तो आवडला सुद्धा पाहिजे, बरोबर ना? नमस्कार मित्रांनो, मी रुचिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युवा अकॅडमीमध्ये। आणि तुम्हाला सुद्धा जर डिझाईन फील्डबद्दल आवड असेल आणि त्याबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल तर प्लीज आपल्या युवा अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सर्व डिझायनर्सला विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न, व्हॉट इज युअर डिझाईन प्रोसेस? आणि या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी आपल्यालाच प्रश्न पडतो। आणि हे असं माझ्यासोबत सुद्धा व्हायचं। आणि जेव्हा आपण कुठल्याही क्षेत्रात नवीन असतो, आपण रिसर्च म्हटला की गुगलवर सर्च करायला जातो। तिथे आपल्याला अनेक ऑप्शन्स मिळतात। त्यामध्ये इतके ऑप्शन्स असतात, डिझाईनचे अनेक विविध चार्ट्स असतात, प्रोसेस असतात, स्टेप बाय स्टेप दिलेल्या काही फॉर्म्युला असतात, परंतु त्यातला अचूक फॉर्म्युला कुठला हे कसं ओळखावं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझी किंवा स्पेसिफिक कुठल्या डिझायनरची अशी प्रोसेस तुम्हाला सांगणार नाहीये। तर डिझाईनसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या प्रोसेस आणि स्टेप्स कुठल्या आहेत आपण आज ते जाणून घेऊयात, ज्यामुळे आपली डिझाईन परफेक्ट होऊन पूर्णत्वाला जाईल। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे अंडरस्टँडिंग। कुठल्याही गोष्टीची समज जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट करू शकत नाही। अगदीच हे आपल्या डिझाईन सोबत सुद्धा लागू होतं। तर जसं या आधी मी तुम्हाला सांगितलं, आपण डिझाईन कोणासाठी, कशासाठी आणि कुठल्या हेतूसाठी आपण ते डिझाईन करत आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याची समज असणं आपल्याला खूप गरजेचं आहे। युजरची मागणी काय आहे आणि त्या मागणीला आपण कसं पूरक ठरू हे जास्त महत्त्वाचं आहे। फॉर एक्झाम्पल 2009 मध्ये व्हॉट्सअप हे ॲप्लिकेशन लॉन्च झालं। ते ॲप्लिकेशन ब्रॅन ॲक्टन आणि जॅन कोम दोघांनी मिळून व्हॉट्सअप ॲप्लिकेशन बनवलं। व्हॉट्सअप या ॲप्लिकेशनचा मागचा एकच हेतू होता, फ्रेंड्स, फॅमिली आणि बिझनेस कॉन्टॅक्ट यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं इंटरॅक्शन व्हावं, एक कम्युनिकेशन व्हावं, यासाठीचा हा प्लॅटफॉर्म होता। याची एक क्लिअर समज असल्यामुळे या दोघांनी व्हॉट्सअप ॲप्लिकेशन बनवलं आणि आज ते इतकं जास्त सक्सेसफुल आहे की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आज ते ॲप्लिकेशन आहे आणि अगदीच लहान मुलांपासून ते आपल्या घरातल्या वयोवृद्धांपर्यंत सुद्धा ते ॲप्लिकेशन आपण अगदी सहजपणे वापरू शकतो। कुठल्याही गोष्टीचं अंडरस्टँडिंग असण्यासाठी आपल्याला त्याच्याबद्दलचा रिसर्च करणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं। त्यामुळे तुम्हाला जर तुमचं रिसर्च वाढवायचं असेल, तर तुम्हाला तुमचं अंडरस्टँडिंग वाढवायचं असेल तर तुम्ही अनेक विविध वेबसाईट्सवर जाऊन काही गोष्टींबद्दल रिसर्च करा, वाचा। काही केस स्टडी असतात त्याचं तुम्ही वाचन केलं पाहिजे, ज्याच्याने तुम्हाला अंडरस्टँड करायला किंवा कुठलीही गोष्ट लवकरात लवकर तुम्हाला कळायला किंवा अंडरस्टँड व्हायला मदत होईल। आणि त्याचबरोबर तुम्ही एकदा त्या अंडरस्टँडिंगची तुम्हाला सवय लागली की आपोआपच आपला मेंदू त्या दिशेने विचार करू लागतो
अंडरस्टँडिंग हे कधी असं अचानक आपल्याला करता येत नाही किंवा अचानकच आपल्याला अगदी सगळ्या गोष्टींची माहिती आहे असं होत नाही. त्यामुळे वाचन असणं किंवा काही गोष्टींनी आपण माहिती मिळवणं, रिसर्च करणं, ह्या सगळ्या गोष्टी इथे एकवटून येतात आणि त्यानंतर आपलं अंडरस्टँडिंग वाढत जातं. कुठलेही डिझाईन सुरू करताना आपण विचार करायला एक स्पेसिफिक वेळ दिलाच पाहिजे. म्हणजे डिझाईन किती का छोटं असे ना, किती का मोठं असे ना, कुठलाही टॉपिक असो, तुम्हाला त्याच्यावर विचार करून स्वतःचं जोपर्यंत अंडरस्टँडिंग होत नाही तोपर्यंत आपण कुठलंच डिझाईन हे करू शकत नाही. कारण की विचार हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक डिझाईनच्या मागे. आणि यासाठीची एक टिप मी तुम्हाला देऊ इच्छिते. जर तुम्हाला खूप जास्त ओव्हर थिंकिंग होत असेल डिझाईनबाबत, खूप नवीन नवीन आयडिया सुचत असतील किंवा तुम्हाला खूप जास्त विचार सुचत असतील, तर यांना पेपरवर नोंदवणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण पेपरवर जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही पाहत सुद्धा असता, आपण लिहित असतो, आपला मेंदू तो विचार करत असतो आणि या सगळ्या स्टेप्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त ती गोष्ट लक्षात राहते आणि लिहिल्यामुळे आपल्याला त्या पुढे सुचत जातं, बिकॉज आपण त्या फ्लोमध्ये असतो. त्यामुळे नोट्स ह्याच खूप जास्त मदत करतात आपल्याला कुठलीही गोष्ट अंडरस्टँड करून घेण्यासाठी. नोट्स कॅरी केल्यामुळे आपण कुठलीही गोष्ट विसरू शकत नाही, कारण की आपल्याकडे ते सगळं आपण लिहून ठेवलेलं असतं. त्यामुळे कधी आपल्याला ती गोष्ट हवी असेल तर आपण लगेच वाचू शकतो. अगदीच आता आपल्याजवळ जर पेन पेन्सिल नसेल तर सगळ्यात झटकन सापडणारा उपाय म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये नोट्स असतात. हा अतिशय जवळ असलेली आपली ही सोय आहे. लगेच नोट्समध्ये नोट करून ठेवा, ते तुम्हाला सोपं पडेल. आणि त्यानंतर येतं कॉम्पिटिटिव्ह स्टडीज, म्हणजेच स्पर्धकांचा अभ्यास. तर स्पर्धकांचा अभ्यास म्हणजे काय, तर जे काही एक्झिस्टिंग ब्रँड आहेत, एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहेत, ते लोक कसे त्यांचा ब्रँड पुढे नेत आहेत, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, ते कशा वेने त्यांचे प्रोडक्ट सेल करत आहेत, कशा पद्धतीने आज ते मार्केटमध्ये उभे आहेत, या सगळ्याबद्दलचा रिसर्च असणं, या सगळ्याबद्दलचा अभ्यास असणं म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह स्टडी. आणि जो खूप जास्त महत्त्वाची भूमिका साकारतो आपल्या डिझाईनमध्ये. त्यामुळे आपल्याला कळतं की काय करू नये आणि काय केलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला मदत कोण करतं, तर सोशल मीडिया. सगळ्यात जास्त माहिती आपल्याला सोशल मीडियावर मिळेल, कारण या प्रत्येक एक्झिस्टिंग ब्रँडचं किंवा या सगळ्या जे काही प्रोडक्ट आहेत एक्झिस्टिंग, या सगळ्याची माहिती तुम्हाला सोशल मीडियावर कुठेही मिळेल. त्यामुळे त्याची माहिती मिळवा. त्यांनी कशा पद्धतीने कस्टमर त्यांना रिव्ह्यू देत आहेत किंवा त्याच्या खाली कसे कमेंट्स येत आहेत, हे सगळे जर आपण वाचले तर त्यातून आपल्याला एक युजरचा अंदाज येतो की जे आपले युजर्स आहेत किंवा जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना काय अपेक्षित आहेत त्या प्रोडक्टकडून. तर त्याचा अंदाज जेव्हा आपल्याला येतो तेव्हा आपल्याला खूप क्लिअर काही गोष्टी होतात की खरंच हे आपण नाही केलं पाहिजे आपल्या प्रोडक्टसोबत, किंवा आपल्या डिझाईनमध्ये आपण ह्या गोष्टींना टाळलं पाहिजे, किंवा नाही ह्या गोष्टी चांगल्या आहेत, ह्या गोष्टी युजर्सला आवडतात, याची आपल्याला एक खात्री मिळते. आणि तुम्ही जर कुठलं ॲप्लिकेशन डिझाईन करत असाल तर त्यामध्ये सगळ्यात जास्त मदत आपल्याला करतं ते म्हणजे प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर. त्यातील अनेक रिव्ह्यूजमुळे आपल्याला मदत होऊ शकते. असे अनेक प्रोडक्ट बनतात आणि जे मार्केटमध्ये येण्याआधीच त्यांचा सेल थांबलेला असतो. अशा प्रोडक्ट्सबद्दल सुद्धा तुम्ही माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे, कारण अशा चुकांमधूनच आपण शिकत जातो. आणि माझा समज तर असा आहे, आपण स्वतःच्या चुकांमधून जे शिकत जातो ते फक्त 30% आहे असं मला वाटतं. परंतु दुसऱ्यांच्या चुका आणि त्यांच्या अचिव्हमेंट्समधून आपण खूप गोष्टी शिकू शकतो. कारण प्रत्येकाचा काम करण्याचा, प्रोसेसचा, फ्लोचा, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह हा वेगळा असतो. त्यामुळे अशा अनेक रिसर्चमधून, अशा अनेक रिव्ह्यूजमधून, अनेक युजरने यूज केलेल्या प्रोडक्टमधून म्हणजेच एक्झिस्टिंग प्रोडक्ट्समधून आपल्याला अनेक माहिती मिळू शकते आणि त्याची आपल्याला मदत होऊ शकते. त्यानंतरची स्टेप येते ते म्हणजे टार्गेट ऑडियन्स. तर टार्गेट ऑडियन्स म्हणजेच पर्सोना. तर टार्गेट ऑडियन्स म्हणजे कोण, तर ज्यांच्यासाठी आपण हे ॲप्लिकेशन किंवा हे प्रोडक्ट किंवा हे डिझाईन आपण डिझाईन करणार आहोत. एक म्हणजे शक्य असेल तर आपण स्वतः पर्सनली जाऊन त्या वयोगटातील प्रेक्षकांना भेटून आपण त्या विषयाशी निगडीत अशी एक प्रश्नमंजुषा तयार केली पाहिजे, म्हणजे क्वेश्चनेअर बनवला पाहिजे, किंवा जो आपला टार्गेट ऑडियन्स आहे त्यांना पर्सनली जाऊन भेटून त्या प्रश्नांचे उत्तर आपण विचारले पाहिजे. अशा अगदी म्हणजे असे प्रश्न विचारायचे म्हणजे असं नाही, पण त्यांच्यासोबत जाऊन आपण त्या विषयाबद्दल संवाद साधला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यांचे विचार काय आहेत, किंवा प्रत्येक वयोगटाचे विचार वेगळे असतात, प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते, त्या प्रत्येक युजरचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाकडून मिळणारी माहिती ही वेगळी वेगळी मिळते. तर
त्यातून आपले जे काही प्रश्न आहेत प्रश्न आपले सुटत जातात. जे आपले प्रश्न आहेत त्याचे उत्तर तर आपल्याला मिळतेच, परंतु त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, त्यांचे जे काही पेन पॉईंट्स आहेत, त्यांनी काय प्रॉब्लेम फेस केले असतील किंवा त्यांचा जो काही चांगला अनुभव असेल याची सुद्धा माहिती आपल्याला त्या पर्सोनामध्ये आणि त्या टार्गेट ऑडियन्सच्या स्टडीमध्ये आपल्याला मिळते. आणि यातच जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तुम्हाला आत्ता शक्य नाहीये की कोणाकडे जाऊन रिसर्च करणं तुम्हाला शक्य नसेल, तर अशा वेळी तुम्हाला तुमचं व्हिज्युअलायझेशन वाढवणं, तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. स्वतः इमॅजिन केलं पाहिजे की आत्ता मी तो युजर आहे आणि ॲज अ युजर मला कसं ते प्रोडक्ट यूज करता येईल. तर याचा विचार करून स्वतःलाच काही प्रश्न विचारून त्या वयातील व्यक्ती किंवा त्या वयोगटातील व्यक्ती किंवा तो प्रेक्षक किंवा तो युजर कशा पद्धतीने ते ॲप्लिकेशन किंवा कशा पद्धतीने ते डिझाईन बघणार आहे, त्याला काय फील होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा किंवा तो कसा वापरणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. हे सगळं जोपर्यंत तुम्ही अंडरस्टँडिंग कुठल्याही गोष्टीचं करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती व्हिज्युअलायझेशन पॉवर येणं शक्य नाही. त्यामुळे जितकं महत्त्वाचं ह्या 3 प्रोसेस आहेत, जसं सांगितलं मी तुम्हाला की अंडरस्टँडिंग, कॉम्पिटिटर स्टडी आणि टार्गेट ऑडियन्स, ह्या सर्व प्रोसेसला जेव्हा तुम्ही फॉलो कराल तसं हळूहळू आपल्याला या सगळ्या पॉवर्स येत जातात. या सगळ्या गोष्टींप्रमाणे आपला मेंदू विचार करू लागतो आणि या सगळ्या प्रोसेसची आपल्याला सवय होऊन जाते. या सगळ्यातून काय होतं, युजरची मागणी काय आहे हे अतिशय आपल्याला क्लिअर होतं आणि त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप आपल्याला डिझाईन करता येतं. यातील एक टिप म्हणजे आपण जे काही पर्सनल स्टडी केले असतील, आपण जो काही टार्गेट ऑडियन्सचा स्टडी केला असेल त्याची एक छोटीशी प्रिंट काढून ठेवा किंवा जे लिहिलं असेल त्याचे नॉर्मल स्टिकी नोट्स करून तुमचा जो काही डेस्क असेल किंवा जिथे तुम्ही काम करायला बसता किंवा अगदी तुमचा लॅपटॉपचा साईडचा स्पेस असेल तर तिथे त्या स्टिकी नोट्स लावा. जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंतच त्या नोट्स तुमच्या समोर असू द्या, जेणेकरून तुम्हाला त्यातून ते समोर दिसल्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली तुमचा ब्रेन ते वाचत राहील, ते तुम्हाला दिसत राहील आणि त्याच पद्धतीने तुमचा ब्रेन विचार करत राहील, जेणेकरून तुम्हाला कंटिन्युअसली त्या फ्लोमध्ये राहता येईल. आपल्या विचारांचीच एकदा लिंक लागली तर आपल्याला अतिशय सोपं होऊन जातं त्या दिशेने विचार करणं आणि प्रोसेसमध्ये आपण कंटिन्युअसली राहतो. आणि जे फ्रेशर आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की प्लीज तुम्ही म्हणजे प्रोजेक्ट असेल किंवा नसेल, काम असेल किंवा नसेल, परंतु तुम्ही स्वतःच तुम्ही एखादी हायपोथेटिकल ब्रँड बनवा, तुम्ही तुमचा विचार करा आणि तशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा की त्याबद्दलचा रिसर्च. फॉर एक्झाम्पल आत्ता जर मी निवडला की मला प्रोडक्ट घ्यायचं आहे मॅगी, सगळ्यांनाच आवडते, असा एक सोपा प्रोडक्ट घेतला की मॅगी आणि त्याबद्दलचा तुम्ही एक नॉर्मल रिसर्च करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मॅगीचे कॉम्पिटिटर कोण आहेत, कशा. आता मॅगी एकाच ब्रँडची आहे का, तर नाही, अनेक ब्रँडची आहे. तर त्या पद्धतीने प्रत्येक ब्रँडमध्ये काय वेगळी गोष्ट आहे, प्रत्येक ब्रँड कशा पद्धतीने काम करत आहे, असाच आपण एका प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचा, प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीचा, अनेक वेबसाईटचा सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता. यातून काय होईल की तुमचा स्टडी वाढेल, तुम्हाला बिझनेस अंडरस्टँडिंग होईल आणि विविध प्रोडक्टची, विविध वेबसाईट्सची, विविध डिझाईन्सची माहिती होईल. म्हणजे तुमचा रिसर्चसुद्धा होईल. कंटिन्युअसली आपल्या डिझाईन पाहत राहिल्यामुळे आपल्या मनात, डोक्यात एक व्हिज्युअल इमेज त्याची क्रिएट होत राहते. त्यामुळे आपलं व्हिज्युअलायझेशन, आपली इमॅजिनेशन पॉवर वाढत जाते. त्यानंतर सुरू होतं डिझाईनपासून टेस्टिंगपर्यंतच्या स्टेप्स. आधीची संपूर्ण प्रोसेस आपण फॉलो केल्यामुळे आपल्याला डिझाईन करताना खूप जास्त मदत होते. या सगळ्यात आपल्याला कुठला टास्क असाइन झाला आहे किंवा आपण कशावर काम करत आहोत, आपल्याला काय काम द्यायचं आहे, फक्त याचा विचार न करता आपण आपला गोल परफेक्टली अचीव्ह करू शकतो. तुम्ही सर्वजण सुद्धा एकदा ही प्रोसेस फॉलो करून पहा. या सर्व प्रोसेसची तुम्हाला कशी मदत झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेस्ट डिझायनर्स, तुम्हाला जर डिझाईन ते टेस्टिंग या सगळ्यामधील स्टेप सुद्धा जाणून घ्यायच्या असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तेही कळवा. सो आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येऊयात डिझाईन आणि टेस्टिंग मधील सर्व स्टेप्स. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. असेच डिझाईन संबंधित वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला आनंद तर होईलच, परंतु असेच व्हिडिओ बनवण्याचं मला तुमच्याकडून प्रोत्साहन मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.